नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वरदराजे सावंत आणि तुम्हा सर्वांचं कोकण मालनी बॉय या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप दिवसांनी स्वागत करतो आहे. मित्रांनो, हल्ली व्हिडिओ टाकले नाही आले कारण माझी परीक्षा सुरू होती 9वीची. त्यामुळे मी 1 महिना काय जास्त व्हिडिओ टाकले नाही. मला वाटतं माझा शेवटचा व्हिडिओ 3 आठवड्या आधी आलेला, शिवरात्रीचा पारायणाचा व्हिडिओ वगैरे तुम्ही पाहिला असेल. आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच खास आहे कारण आज आहे गुढीपाडवा. तर माझ्याकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या घरी कशाप्रकारे गुढीपाडवा साजरा केला जातो. म्हणजे आपल्या कोकणात तुम्हाला माहिती आहे पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा केला जातो. आणि आज मी तुम्हाला हे सगळं दाखवणार आहे. सर्वात पहिले आपण गुढी वगैरे आणणार आहोत, ते सर्व तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत वेळ काढून पहा. तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि परत एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला. तर सगळ्यात पहिले आता आपण जाऊया गुढी आणायला. तर मित्रांनो, आता आपण इकडे येऊन पोचलेलो आहोत आणि आता इकडे बाबा बघतात की कुठली वाली चांगली आहे, सरळ व्यवस्थित पाहिजे. आणि बघूया कुठली चांगली भेटते आणि ती तोडून आम्ही आता गुढीसाठी घेऊन जाणार. चला. तर मित्रांनो, आता गुढी वगैरे आणून झालेली आहे. आता मेन काम म्हणजेच गुढीला सजवायचं काम सुरू झालेलं आहे. बाबांनी बघ इकडे तंबनाला मस्तपैकी इकडे कुंकवाच्या मदतीने वगैरे आता अशी प्रकारे नक्षी काढायला घेतलेली आहे, आपण पाहूच शकता. मित्रांनो, आता गुढीची उभारणी वगैरे झालेली आहे आणि इकडे आता बाबांनी गुढीच्या पूजेला सुरुवात केलेली आहे.
तर मित्रांनो, आपल्या गुढीची तुम्हाला मी पूजा वगैरे आणि दाखवली. आता आपण आलेलो आहोत माझ्या मित्र मोहितच्या घरी. आता आपण त्यांची पण गुढी पाहू शकतो, किती सुंदर सजवलेली आहे. आणि आता आपण त्यांचं घर पण पाहूया. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आपल्या राणे आजोबांच्या घरी. त्यांनी पण गुढीची खूप छान पूजा करून गुढी सजवली आहे. तर मित्रांनो, आता आपण येऊन पोचलेलो आहोत शिवाजी कदम काकांच्या घरी. त्यांच्या पण गुढीची पूजा खूपच छान झाली होती. तर मित्रांनो, आता मी घरी आलेलो आणि बाबांनी गुढीला गाऱ्हाणं करायला सुरुवात केलेली होती. तर मित्रांनो, आज जेवणामध्ये होती डाळ, भात, पुरी, श्रीखंड, भाजी आणि पापड. खूपच छान होतं. मम्मीला आजच्या जेवणासाठी खूप खूप धन्यवाद. तर असा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो, माझ्याकडून तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मित्रांनो, हे मराठी नववर्ष, मराठमोळं नववर्ष तुमच्यासाठी खूप सारा आनंद आणि सुख लावं, हीच माझी ईश्वराचरणी प्रार्थना. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. असेच जर नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या सर्वांच्या चॅनलला म्हणजेच कोकण मालनी बॉयला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद आणि पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.